जिंकले ना भाऊ आम्ही तालुकास्तरीय स्पर्धा। तर जय श्रीराम मित्रांनो, सकाळी सकाळी तयार झालो, आपला बूट घालून घेतला, पप्पान काढली आपली शेणान, चाललो आम्ही आता शाळेवर। आज जाणार आम्हाला वडोदा, कारण तिकडे आज तालुकास्तरीय स्पर्धा आहे क्रिकेटच्या, म्हणून पहिले आलो भाऊ आम्ही आपल्या शाळेवर। तरी सह्या करून टाकल्या मी। नंतर रिक्षा आली व शाळेवर, त्या रिक्षात पोरं बसत होते। तितक्यात आपल्या कॉलेजची मधली सुट्टी झाली, तर मयूरानं हा विलय घेऊन घेतला ब्लॉग मध्ये, पोराले त्या टमटम मध्ये बसून टाकले। म्हटलं तुम्ही जा, मी येतोच मोटरसायकल। मग निलेश पप्पा मी चाललो आता मोटरसायकलवर सीधे टापोटाप वडोदा। रिक्षाच्या मागे मागे जात होतो आम्ही वडोद्याले। मग सीधे आलो आम्ही वडोदा हायस्कूल मध्ये। वडोद्याच्या हायस्कूलवरच दरवर्षी स्पर्धा होता, आणि इकडे येऊन पाहत होतो पीच तर एक नंबर बनेल होता। तिकडे साईडला आपले फॉलोअर बी बसले होते, तेले घेऊन घेतला ब्लॉग मध्ये, आणि सर्वेश घालत होता। आणि शाळेतले पोरं बी म्हणत आम्हाला व्हिडिओ। पहिले सत्कार समारंभ होऊन गेला, मग चालू झाली पहिली मॅच। आणि मित्रांनो, मी काही डबा आणलेला नव्हता, म्हणून लावली आपल्या शाईनले चावी आणि चाललो आम्ही आता गावात। आम्ही जात होतो वडोदा गावात, आम्हाला करणं होता नाश्ता। आणि रस्त्याने जाता जाता भेटले आपल्याला कुऱ्याचे पोलीस दादा, ते त्याची ड्युटी करत होते। हे ऐकून आपल्याला जास्त आनंद झाला की ते आपले व्हिडिओ बी पाहतात, एकदम इमानदारीने त्याची ड्युटी करत होते। म्हटलं एले कुठे डिस्टर्ब करा, मग आलो आम्ही समोसा खायला। समोसा खायला झाल्यानंतर ग्राउंडवर आलो, तर आम्हाला माहित पडलं आमच्या विरुद्ध कोणतीच टीम येईल नाही, अंडर-19 मध्ये, म्हणून आम्हाला बाय भेटला। मग मस्त विजेता टीमचा एक फोटो काढून घेतला आम्ही। गोपाल आमच्या टीमेतला पा किती खुश होता। व्हिडिओ चालू होताच भाऊनं गाणे म्हणणं बंद केलं। म्हणणार रे गाडा चांगला म्हणत होता, पण भाऊ काय ऐकते कोणाचा, भाऊ पोरगी सारखाच लाजत होता। मग चालू झाली आमची अंडर-17 ची मॅच। त्यानं विचारायला लई मेहनत केली, पण शेवटी हारून गेले भाऊ। आमची अंडर-19 ची टीम तर जिंकली, पण 17 ची जिंकली असती तर अजून आनंद झाला। पहिले सगळ्याला बसलो भाऊ रिक्षात आणि वडोद्याला केला आम्ही टाटा। आजसाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओत। व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्याला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो।